ओम नमः शिवाय. शिवमहापुराण अध्याय 20. पार्थिव लिंग पूजन विधी. श्री गणेशाय नमः. सूत पुढे म्हणाले, हे श्रेष्ठ महर्षींनो, तुम्हाला वैदिक कर्माविषयी श्रद्धा व भक्ती आहे, म्हणूनच मी पार्थिव लिंग पूजनाची वेदोक्त पद्धत वर्णन करून सांगणार आहे. ही पूजा पद्धती उपयुक्त व श्रेष्ठ असून भुक्ती मुक्तीदायक आहे. सर्वप्रथम आन्हिक सूत्रांमध्ये सांगितलेल्या विधीनुसार स्नान करावे. संध्योपासना केल्यावर ब्रह्मयज्ञ करावा. त्यानंतर देवता, ऋषी, मनुष्य आणि पितरांसाठी तर्पण करावे. आपली नित्यकर्मे उरकल्यावर भगवान शिवजींचे स्मरण करून भस्म व रुद्राक्ष धारण करावे. मग वेदोक्त विधीनुसार पार्थिव लिंगाची भावभक्तीने पूजा करावी. या पूजेने शिवजींची प्रसन्नता लाभून मनोवांछित फलप्राप्ती होते. नदी किंवा तलावाच्या काठावर, पर्वतावर, वनात, शिवालयात व कोणत्याही पवित्र स्थानी पार्थिव लिंगाची पूजा करावी. शुद्ध जागी असलेली माती घेऊन शिवलिंग लक्षपूर्वक तयार करावे. ब्राह्मणांनी पांढऱ्या, क्षत्रियांनी लाल, वैश्यांनी पिवळ्या व शूद्रांनी काळ्या मातीपासून शिवलिंग बनवावे. अपेक्षित माती उपलब्ध नसेल तर जी मिळेल ती माती घेऊन शिवलिंग बनवावे. शिवलिंगासाठी लागणाऱ्या मातीचा प्रयत्नपूर्वक संग्रह करावा. ती शुभ मृत्तिका अत्यंत पवित्र स्थानी ठेवावी. लिंग बनवताना अपेक्षित माती घ्यावी. ती गंगाजलाने शुद्ध करावी. मग पाणी घालून मळावी. त्या ओल्या मातीच्या गोळ्यापासून वेदोक्त पद्धतीने हळूहळू सुंदर पार्थिव लिंग तयार करावे. भोग आणि मोक्षप्राप्तीच्या उद्देशाने या लिंगाची भावभक्तीने पूजा करावी. आता त्याच्या पूजेचा विधी सांगतो, तो लक्षपूर्वक ऐका. सर्वप्रथम ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार करून पूजन सामग्रीवर फुलाने प्रोक्षण करून ते शुद्ध करून घ्यावी. भूरसी या मंत्राने क्षेत्रसिद्धी करावी. आपोस्मान या मंत्राने जलाचा संस्कार करावा. नमस्ते रुद्र या मंत्राने स्फाटिका बंध म्हणजेच स्फटिक शिळेचा घेरा बनवावा. नमः शंभवाय या मंत्राने क्षेत्रशुद्धी करून पंचामृताने प्रोक्षण करावे. त्यानंतर भक्तिमान मनुष्याने नमोस्तु नीलग्रीवाय या मंत्राने शिवलिंगाची प्रतिष्ठापना करावी. वैदिक पद्धतीने पूजन करणाऱ्याने एतत्ते रुद्रावसम या मंत्राने शिवजींना रमणीय आसन द्यावे. मानो महांतम या मंत्राने आवाहन करावे. या ते रुद्र या मंत्राने भगवान शिवजींना आसनावर बसवावे. या मिशुम या मंत्राने शिवजींच्या अंगामध्ये न्यास करावे. अध्यवोचत या मंत्राने प्रेमपूर्वक अधिवासन करावे. असौ यस्ताम्रो या मंत्राने शिवलिंगात इष्टदेवता शिवजींचा न्यास करावा. असौ योवसर्पती या मंत्राने उपसर्पण म्हणजेच देवतेच्या समीप जाणे करावे. नमोस्तु नीलग्रीवाय या मंत्राने शिवजींना पाद्य म्हणजे पाद्यस्नान समर्पित करावे. तत्पुरुषाय विद्महे या रुद्र गायत्रीने अर्घ्य द्यावे. त्र्यंबकम या महामृत्युंजय मंत्राने आचमनीय द्यावे. पयः पृथिव्याम या मंत्राने दुधाने स्नान घालावे. दधिक्रावणौ या मंत्राने दह्याने स्नान घालावे. घृतं घृतपावानः या मंत्राने गायीच्या साजूक तुपाने स्नान घालावे. मधुवाता मधुनक्तम मधुमाम्नो या मंत्राने मधाने व साखरेने स्नान घालावे. यालाच पंचामृत स्नान म्हणतात. वरील मंत्राऐवजी पाद्य समर्पणाच्या वेळी म्हटलेल्या नमोस्तु नीलग्रीवाय या मंत्राने शिवजींना पंचामृत स्नान घालावे. मानस्तोके या मंत्राने कटिबंधन म्हणजेच करगोटा अर्पण करावे.
नमो धृष्णवे या मंत्राने उत्तरीय वस्त्र अर्पण करावे. या ते हेती या 4 मंत्रांनी वस्त्र आणि यज्ञोपवीत अर्पण करावे. नमः श्वभ्यः या मंत्राने प्रेमपूर्वक गंध, चंदन, पांढरे गंध लावावे. नमस्तक्षभ्यो या मंत्राने अक्षता वाहाव्यात. नमः पार्याय या मंत्राने फूल वाहावे. नमः पर्णाय या मंत्राने बिल्वपत्र वाहावे. नमः कपर्दिनेच या मंत्राने धूप दाखवावा. त्यावेळी उजव्या हाताने देवाला उदबत्तीने ओवाळावे. डाव्या हाताने घंटा वाजवावी. नम आशवे या मंत्राने देवाला प्रदीप्त निरांजनाने ओवाळावे. त्यावेळीही घंटा वाजवावी. नमो ज्येष्ठाय या मंत्राने नैवेद्य दाखवावा. त्र्यंबकम या मंत्राने पुन्हा आचमनीय द्यावे. इमा रुद्राय या मंत्राने फळ अर्पण करावे. नमो व्रज्याय या मंत्राने आपले सर्वस्व अर्पण करावे. त्यानंतर मानो महांतम व मानस्तोके या पूर्वोक्त 2 मंत्रांचा उच्चार करून 11 रुद्रांचे केवळ अक्षता वाहून पूजन करावे. हिरण्यगर्भ या मंत्राने दक्षिणा अर्पण करावी. देवस्य त्वा या मंत्राने पुन्हा अभिषेक करावा. नम आशवे या मंत्राने देवाला निरांजनाने ओवाळावे. इमा रुद्राय या मंत्राने पुष्पांजली समर्पित करावी. मानो महांतम या मंत्राने देवाला प्रदक्षिणा घालावी. मानस्तोके या मंत्राने साष्टांग प्रणिपात करावा. एषते या मंत्राने देवाला शिवमुद्रा दाखवावी. यतो यतः या मंत्राने अभयमुद्रा. त्र्यंबकम या मंत्राने ज्ञानमुद्रा. नमस्सेनाभ्यः या मंत्राने महामुद्रा व नमो गोभ्यः या मंत्राने धेनुमुद्रा दाखवावी. अशा प्रकारे 5 मुद्रांचे प्रदर्शन करून शिवमंत्राचा जप करावा. वेदज्ञ पुरुषाने शतरुद्रीय मंत्राचा जप करावा. शिवपंचांगाचा पाठ करावा. त्यानंतर देवा गातु विदो या मंत्राने शिवजींचे विसर्जन करावे. अशा प्रकारे शिवपूजेचा वैदिक विधी विस्ताराने सांगण्यात आलेला आहे. हे महर्षींनो, आता मी तुम्हाला पार्थिव लिंग पूजनाचा वैदिक विधी संक्षेपाने सांगतो. सद्योजातं प्रपद्यामी या मंत्राने पार्थिव लिंग बनविण्यासाठी लागणारी माती आणावी. ओम वामदेवाय या मंत्राने तीत पाणी घालावे. ओल्या मातीचा गोळा तयार झाल्यावर ओम अघोरेभ्योथ या मंत्राने पार्थिव लिंग तयार करावे. ओम तत्पुरुषाय या शिवगायत्री मंत्राने त्यात शिवजींचे आवाहन करावे. ओम ईशानहा या मंत्राने ते वेदीवर स्थापन करावे. याशिवाय अन्य विधीही संक्षेपानेच करावेत. त्यानंतर पंचाक्षर मंत्राने, शिवजी संबंधित मंत्राने किंवा गुरुपदिष्ट मंत्राने शिवजींचे षोडशोपचार पूजन करावे. अथवा भवाय भवनाशाय महादेवाय धीमहि उग्राय उग्रनाशाय शर्वाय शशिमौलिने या मंत्राने शिवपूजन करावे. उपासकाने भ्रमांचा म्हणजेच विकल्पांचा त्याग करून अत्यंत प्रेमाने व भक्तिभावाने शिवाची आराधना करावी. कारण भगवान शिव भक्तीनेच प्रसन्न होतात व निजकृपेने मनोवांछित फल देतात. ब्राह्मणांनो, येथे शिवपूजनाचा जो वैदिक विधी सांगण्यात आला त्याविषयी मला अत्यंत आदर आहे, पण तरीही मी आणखी एक विधी सांगतो. तो उत्तम असून सर्वसामान्य लोकांना उपयोगी पडेल असा आहे. या विधीत पार्थिव लिंगाची पूजा भगवान शिवजींची नामे उच्चारून करावी असे सांगितले आहे. त्यायोगे उपासकाला अभीष्ट फलप्राप्ती होते. हर, महेश्वर, शंभू, शूलपाणी, पिनाकदृक, शिव, पशुपती
आणि महादेव ही शिवजींची 8 नावे आहेत. या नामांचा उच्चार करून पुढील प्रमाणे पूजा करावी. ओम हराय नमः या नाममंत्राने पार्थिव लिंग बनवण्यासाठी माती आणावी. ओम महेश्वराय नमः या मंत्राने लिंग तयार करावे. ओम शंभवे नमः या मंत्राने त्याची प्रतिष्ठापना करावी. ओम शूलपाणवे नमः या मंत्राने त्या लिंगात शिवजींचे आवाहन करावे. ओम पिनाकदृह्ये नमः या मंत्राने त्यास स्नान घालावे. ओम शिवाय नमः या मंत्राने त्याची पूजा करावी. ओम पशुपतये नमः असे म्हणून क्षमा प्रार्थना करावी आणि शेवटी ओम महादेवाय नमः या मंत्राने आराध्य शिवजींचे विसर्जन करावे. अशा प्रकारे शिवजींच्या उपरोक्त 8 नामांच्या आधी ओम आणि शेवटी चतुर्थी विभक्ती प्रत्ययासह नमः हे पद जोडून आनंदाने आणि भक्तिभावाने शिवपूजन करावे. पूजकाने पार्थिव लिंग पूजनारंभी शिवजींच्या षडक्षरी मंत्राने अंगन्यास व करन्यास करावेत. त्यानंतर भक्तांचे दुःख हरण करणारे असीम सामर्थ्यवान आणि विश्वाचे भूषण असलेले भगवान शंकर कैलासावर दिव्य सिंहासनावर विराजमान आहेत. त्यांच्या डावीकडे भगवती उमा बसलेली आहे. त्यांच्या अवतीभोवती नंदी आदी गण परिवार आहे. सनक सनंदन आदी भक्त त्यांची पूजा करत आहेत. अशा प्रकारे भगवान शिवजींचे चिंतन करावे. त्यानंतर त्यांची अंगकांती चांदीच्या पर्वतासारखी गौर आहे. ज्यांनी आपल्या मस्तकावर मनोहर चंद्रकोर धारण केली आहे. दिव्य रत्नांची आभूषणे धारण केल्यामुळे त्यांची अंगप्रभा अधिक खुलून दिसत आहे. ज्यांनी आपल्या 4 हातामध्ये क्रमशः परशु, मृगमुद्रा, वरमुद्रा आणि अभयमुद्रा धारण केली आहे. ज्यांनी व्याघ्रांबर परिधान केले आहे. जे नेहमी प्रसन्न असतात. जे कमळात बसलेले असून सर्व देवता त्यांच्या भोवताली उभ्या राहून त्यांची स्तुती करत आहेत. जे या विश्वाचे आदी कारण आहेत. जे सर्वांचे सर्व प्रकारचे भय दूर करतात. ज्यांना 5 मुखे असून प्रत्येक मुखाला 3 याप्रमाणे 15 नेत्र आहेत. अशा प्रकारे भगवान शिवप्रभूंचे उपरोक्त स्वरूप मनश्चक्षुसमोर आणून त्याचे ध्यान करावे. याप्रमाणे न्यास ध्यानादी कर्मे करून पार्थिव लिंगाचे यथाविधी पूजन करावे. त्यानंतर गुरुपदिष्ट पंचाक्षर मंत्राचा विधीपूर्वक जप करावा. शिवजींना नमस्कार करून नानाविध स्तोत्रांनी त्यांचे स्तवन करावे. विद्वानांनी शतरुद्रीय यजुर्वेदातील 16व्या अध्यायातील मंत्राचा पाठ करावा. हातांच्या ओंजळीत फुले आणि अक्षता घेऊन भगवान शिवजींची भक्तिभावाने प्रार्थना करावी. हे भूतनाथ शिव, तुम्ही सर्वांना सुख समृद्धी प्रदान करणारे आहात. माझ्या प्राणांमध्ये तुमचेच वास्तव्य आहे. तुम्हीच माझे जीवन सर्वस्व आहात. माझे चित्त नेहमी तुमचेच चिंतन करते. मी जाणता वा अजाणता जेव्हा कधी तुमचे पूजन केले असेल, जप केले असतील, ते तुमच्या कृपेने सफल होवोत. हे गौरीनाथा, मी महापापी आहे, पतित आहे. तुम्ही पतित पावन म्हणून प्रसिद्ध आहात. म्हणून या पामराला पावन करून घ्या अशी विनंती करते. मला माझे हित अहित कळत नाही, पण तुम्ही सर्वज्ञ असल्यामुळे माझ्या बाबतीत जे योग्य आहे तेच करा. हे महादेवा, हे सदाशिवा, वेद, पुराणे, शास्त्रे आणि महाविद्वान महर्षीही तुम्हाला पूर्णपणे जाणू शकलेले नाहीत. तेथे माझी काय कथा? म्हणून मी जसा आहे तसा तुम्हाला शरण आहे. तुमच्या चरणी आश्रयार्थ आलेलो आहे. हे प्रभू, माझ्यावर कृपा करा.
माझे रक्षण करा. तुमची माझ्यावर नित्य कृपादृष्टी राहो. प्रार्थना म्हणून झाल्यावर ओंजळीतील फुले व अक्षता शिवजींना अर्पण करून साष्टांग प्रणिपात करावा. त्यानंतर प्रदक्षिणा घालून शिवस्तुती करावी आणि विनम्रतेने वंदन करून शिवप्रभूंचे विधियुक्त विसर्जन करावे. मुनिजन हो, अशा प्रकारे करण्यात आलेली पार्थिवलिंग पूजा भोग व मोक्ष देणारी असून शिवभक्ती वाढवणारी आहे. जो या अध्यायाचे प्रसन्नतेने वाचन करील तो शुद्ध होईल, पापमुक्त होईल. त्याचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतील. त्याला आयुष्य, आरोग्य, यश, पुत्रपौत्रादी सौख्य व स्वर्गप्राप्ती होईल. अध्याय 20 समाप्त. ओम नमः शिवाय.